तुझी मुसमुसली जवानी कशी आली रंगाला पोरी जरा सलावशील का तुझा हात मंगाला. ए खडगुळ तोंड्या सरडाने डोळे फुकल्या काय बघतो डोळे इचकून सगळ्या पूजाचा सत्यानाश केला बाई. पावडर लावी ती आपण झेंडू बघा. मला लय दिवसापासून तुला बोलायचं होतं. काय बोलायचंय? होय आपली कोमल किती मोठी झाली हा. मोठी तर झाल्यातच आता. हा झालेत मोठे आता. आज ना उद्या तिचं लग्न करून द्यावं लागेल. मग द्यावं लागल आपल्याला. तिला काय घरात बसवायची गोष्ट आहे ती. मी लय जीव लावलेला का तिला आई बाप गेल्यापासून. खरंच आहो तुम्ही पण लय जीव लावलाय त्यांना. तुमच्यासारखा भाऊ भेटणं खरंच लय भारी. अगं नरमध्ये पण तो सुद्धा काय कमी जीव लावला का बरं. लावला हो पण आत्या मामा गेल्यापासून तुम्ही त्यांना आई वडिलांची त्यांच्या जरा पण आठवण येऊ दिली नाही. हे बघ आईन बाबा गेल्यापासून आपणच सांभाळली. मग पण आता मोठी झाली मला जरा टेन्शन आल्यावर झाले बघ. का बरं? आता बघ ना मोठी झाली सकाळ लग्न करून द्यावं लागेल. एवढं वर्ष होते की कॉलेजचं मग करून टाकू. काय कॉलेजचं अरे नरमध्ये तू बघते ना आजकालची पोरीन पोरं कसले वाईट वळणाला जातात बघ. नाही हो आपल्या कोमलताई तशा नाही. मस्त माणूस आपलं तसं नाही. पण काय सांगते ते दुसऱ्या परक्या पोराचं. हा नाही हो त्या तसं करणार नाहीत. त्या चप्पलनं तोंड फोडून येतील एवढं डेंजर आहे त्या. तशी कशाला? कोंबली आपली लय भारी आहे. मग आपली जाणीव आहे त्यांना. त्या कशाला तसं करते बरं? काय माहिती आता काय ते. बरं चल नरमध्ये मी जातो मोटर चालू करतो. हो तेवढं भाकरी घेऊन ये लवकर. आवरलं की येते लगेच. हा दादा वहिनी मी येते. पोरांनो गाडी गेली का? नाही आम्हाला नाही माहित. नाही माहित. कॉलेजला जायला उशीर पर झालाय आणि बस पर गेली. कुणी दिसत पर नाही. कोणतरी आलंय वाटतं. अयो हे वय खडगुळ तोंडाचा. काय करते आता? जावं लागन ह्यालाच हात करून. असं झालंय अरण्यवनात गाढव गुरुजी. आई थांब. काय मला ना कॉलेजला जायला उशीर होतो या. तर प्लीज मला सोड ना. तू तर काय कुत्र्याचं माग गोमाशी लागले माझ्या माग लागलीस. मी नाही काय तुला येणार. माझ्या मागले काम आहेत. प्लीज. नाही नाही मला तेवढीच कामं नाहीत. मी नाही येणार. नाही वय नाही सोड ना प्लीज. एक तर या मागच्या टायर मध्ये हवा नाही. यायचं असलं तर पुढे नळी बसून यावं लागेल. काय करतो आता? चालन. हा बस मग. नीट बस. वाऱ्याची तू एक झुळूक सखे, गवताचं पात मी, नावाला तू गुलाब सखे.
तुझ्या फांदीवरचे काटे मी. समुद्रासारखं मन माझं पाण्यासारखे राहशील का? प्रेम करतोय जीवा पाड तुझ्यावर मी, तू आयुष्यभरासाठी माझीच होशील का? तिचं काय विषय काय असतो का? आपण बघता शनी पोरगी डायरेक्ट हँग करत असतो. बघ बाईचं टॉपचा विषय पोरगी पटवली तुझं काय? त्याचं बघा आता, ते चॉकलेट आहे तो, त्याला पोरगी पटणार नाच आहे का? मग पोरगी भाव द्यायला मला गपला का? चॉकलेट आहे तो. आणि सगळ्यात टॉपचा विषय म्हणजे बंटी. आपला टॉपचा विषय घ्यावून राहते बसून चालले बंटी भैया चॉकलेट बॉय झालाय आजकाल. विषय आहे का? लई सामान्य मी म्हणा, आम्हाला बघ तरी एखादला का? तुम्ही पटेल म्हणले आम्ही काय करायचं? आम्हाला नको का बस? आम्हाला कोण भाव देत बंटी? तुम्ही मोठे माणसं आहेत, कॅश घेणार गाडी. तसं आमचं काही गरिबांचं भेटत नाही म्हणून अन्न खाऊन जगायचं बस कस तरी. तसं बंटी सारखं आहे का आमचं? हा ए हॅकण्या, तुला दिसत नाही का गाडी एवढी मनासारखी? का डोळ्यात गेले तुझ्या काय? सॉरी ना भाऊ, ब्रेक नाही लागला. ब्रेक नाही लागला म्हणजे देऊ का झापड? ब्रेक नाही लागला. ब्रेक नाही लागला म्हणजे कसं काय नाही लागला ब्रेक? तुला गाडी दिसत ना का एवढी मोठी अहो, इथं? परत नाही. परत नाही म्हणजे परत हा? सॉरी, एवढी बार जाऊ द्या. जाऊ द्या कस काय? आणि ही झालेलं हिचं काय करायची? तुटलेलं अहो तुमचं ते पहिलंच मॉडल आहे, पहिलं मॉडल आहे का ही? चुकलं ना परत नाही. चुकलं म्हणजे चुकलं ना म्हणजे सॉरी अहो, माझं इंडिकेटर मोडलंय. कळतं का नाही वर? हा गाडी पण दिसत ना तुला वर? कळतं तुला? सॉरी भाऊ, परत नाही. सॉरी म्हणजे अहो सायकलला ब्रेकच लागला नाही. माझं इंडिकेटर तुटलंय ती. अहो ब्रेकच लागला नाही, मग चुकून झालं. माझं इंडिकेटर तुटलंय ती भरून दे. अहो चुकून झालं म्हणलं ना तुम्हाला. ए सोड त्याला. आली काय ना भावाची बहीण, भावाची माय आली दिसते. हा ए ते राहू दे, आधी सोड त्याला, नंतर सांगते कोण आहे तर. सांग ना कोण आहे तू? सांग. सांगायचं का कोण आहे सांग तर? तू आला होय छातीवर करून, चहापेक्षा कॅटली गरम. आणि तू तर लय ब्रँडेड दिसायला, बॉडी बिल्डर. हाईच ब्रँड मी, हा हाईच ब्रँड. त्या झापडीमध्ये कान माग जाळ काढीत असते बघ, लावशील का तू हात त्याला? मारणार मी त्याला. हा मारून दाखव बरं, आता. मारून मारून दाखव ना. हातच लावून दाखव तू त्याला, सांगते तुला. दिसन तुला, काय दिसन तुला? दिसन तुला. ए चला मारला असतं त्याला. ए मारून दाखव ना त्याला. त्याला बघू रे परत. चला हा वय, हात लावून दाखवा त्याला, सांगते तुम्हाला मी. हा आईला तुला टापर आहे का? घोडी जागेवर गार केल्या. गप्पाय बाईला, गड्या एवढा गडी असून बयागत मार खाताय. आणि हा, मी जी तुझी बाजू घेतली का, काल तुम्हाला कॉलेजला जाताना मदत केली का, म्हणून मी तुला आता मदत केली. कळलं? ते ऐक ना, हा बोल. त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. तुला मार आलाय काय आता? अय सांग ना का? ऋषा, बोल की पप्या. तू माझ्या आयुष्यात लई पनवितेपेक्षा मोठा राजभाऊ. लोकांच्या आयुष्यात पुरी येतात, बाया येतात, सुंदर येतात, आणि तू आलास माझ्या आयुष्यात पनवती. तुझ्यासारखा जोडीदार नसलेला बरा. लय दिवसान मिळाला मोठा. तुम्हें दिल लगी भूल जानी पडेगी. अगं ऐक ना, माझे ते ना 1 महिन्यासाठी ना बाहेर गेलेत. तू ये ना. हा बरं, होय जाऊ दे मग, नको येऊ. ऐक ना, एखादा कुत्रा असता तर माझी आणि माझ्या घराची राखण नसती का केली? आहे ना. ओ हा
ऐका ना, काय? नाही तुम्ही ते कुत्र्याचं काय म्हणत होता? काय करायचंय तुम्हाला? ते बघू काय मला थोबाडच फोडीन. बरं ऐका ना, तुमचं कुत्र कुठं बाहेर नादी लागलं असलं तर मी येऊ का त्याच्या जागेवर राखण करायला? तोंडाकडे बघून वाटतंय की, पण तुम्ही एकटेच येणार? नाही, आहे की आमच्याकडे अजून एक मोठं कुत्र. चालतंय, पण घराच्या बाहेरच. आम्ही काय कुठं बसून राखण करू? ऋषा, बोल की पाप्या. तुझ्याकडे 10 रुपये आहेत का रे? आहेत ना का? जा 2 बिस्कुट पुढे घेऊन ये. बिस्कुट पुढे. हा, संध्याकाळच्याला राख नाही आपल्याला. नाही तिथं कुणी खायला देतय नाही देत. हा. फुकट राखण करायची, पदर राखण करायची, पण बायची राखणच करायची. इकडं कुठं जा ना, बिस्किट आण ना. जातो ना इकडं. सारखं मांजरावणी मधी मधी मधी